कुटुंबियांकडून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी करण्यात आली। आज विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये शरद पवार यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक झाली आणि यानंतर पवार कुटुंबियांकडून मैदानाची पाहणी करण्यात आली। याखरे तर बैठकीला पार्थ पवार, जय पवार, युगेंद्र पवार, सुनेत्रा पवार हे सगळेजण उपस्थित होते। यावेळी अजित पवार यांच्या स्मारकाबद्दल सुद्धा चर्चा झाली आणि त्यानंतर पवार कुटुंबियांकडून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी करण्यात आली। बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये आज पवार कुटुंबियांची एक महत्त्वाची बैठक झाली। यावेळी शरद पवार, पार्थ पवार, जय पवार, युगेंद्र पवार, सुनेत्रा पवार असे कुटुंबातले सगळेजण उपस्थित होते। विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त पदाबाबत सुद्धा या बैठकीत चर्चा झालेली आहे। सोबतच अजित पवार यांचं स्मारक उभारलं जाणार आहे अशी माहिती मिळते आणि या स्मारकासंदर्भात सुद्धा पवार कुटुंबियांमध्ये चर्चा झाली आणि यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाची पवार कुटुंबियांनी पाहणी केल्याचं पाहायला मिळतं। नवनाथ बोरकर आमचे बारामतीचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। नवनाथ, काय नेमकी पाहणी करण्यात आली, काय सध्या सुरू आहे तिथे? नक्कीच कल्याणी विद्या प्रतिष्ठान येथील ऑफिसमध्ये शरद पवार यांच्या समवेत जय पवार, पार्थ पवार आणि इतर पवार फॅमिलीतील सदस्य जे आहेत ते बैठकीसाठी उपस्थित होते। ती बैठक पार पडल्यानंतर खऱ्या अर्थाने पार्थ पवार, जय पवार, श्रीनिवास पवार, त्याचबरोबर आमदार रोहित पवार, राजेंद्र पवार यांनी मैदानावरती येऊन ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला त्या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे। खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पार्थ पवार, जय पवार यांनी अंत्यविधीच्या ठिकाणी नतमस्तक होऊन अजितदादांना अभिवादन केलेलं आहे। त्याचबरोबर अजितदादा यांचं स्मारक जे आहे, भव्य स्मारक या मैदानाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे, त्याची पाहणी देखील पार्थ पवार आणि जय पवार यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कल्याणी नवनाथ, आज ज्या पद्धतीने बैठक झाली, शरद पवार यांनी पार्थ आणि जय पवार यांना काय नेमकं मार्गदर्शन केले आणि विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी कुणाची नेमणूक झाली? नक्कीच या बैठकीमध्ये मोठी घडामोड झाल्याचं पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने ही बैठक जी आहे ती जवळपास 2 तास पार पडलेली होती आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी अजितदादा यांच्या ठिकाणी विश्वस्त म्हणून पार्थ पवार किंवा जय पवार यांची नेमणूक जी आहे ती होणार असल्याची चर्चा आहे। यामध्ये खऱ्या अर्थाने पार्थ पवार किंवा जय पवार या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे। आता खऱ्या अर्थाने अजून ही माहिती जी आहे ती कोण विश्वस्त होणार हे समोर आलेलं नाही, मात्र काही वेळातच ही माहिती जी आहे ती समोर येण्याची शक्यता आहे। कल्याणी नवनाथ, आता कुटुंबियांकडून मैदानाची पाहणी केली जाते, त्यामुळे स्मारकासंदर्भात कशा पद्धतीने चर्चा झाली, कधीपासून काम सुरू होऊ शकतं त्याबद्दलचे काही तपशील मिळत आहेत का? नक्कीच आता खऱ्या अर्थाने लेआउट जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। स्मारक भव्य दिव्य स्मारक जे आहे ते अजित पवार यांचं या मैदानावरती होणार आहे। या खऱ्या अर्थाने मैदानावरती जागेची पाहणी देखील आता सर्व पवार कुटुंबियांनी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि लवकरच दशक्रियाविधी म्हणजे 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या स्मारकासाठी वेग येण्याची शक्यता जी आहे ते वर्तवली जात आहे। कल्याणी नक्कीच नवनाथ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर अजित पवारांच्या स्मारकासंदर्भात विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांकडून पाहणी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं।